प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, पण मंगळवेढ्यातल्या प्रेमवेड्या वहिनी आणि दिरानं जे काही केलंय ते ऐकून यांना माफी कशी द्यायची असा प्रश्न कुणालाही पडेल। एखादा थ्रिलर सिनेमासारखा हा सगळा सस्पेन्स मामला ज्यामध्ये प्रेम आहे, प्रेमासाठीची जीवघेणी आग आहे आणि एका निष्पाप महिलेची हत्याही आहे। मंगळवेढ्यातल्या मर्डर मिस्ट्रीवरचा हा खास रिपोर्ट बघूया। ही राख आणि त्यातून निघणारा हा धूर, ही माणुसकीची राख आहे आणि अविचाराचा हा धूर। ज्या राखेनं एक कुटुंब उद्ध्वस्त केलं, एक संसार मोडला, एका निष्पाप महिलेचा बळी घेतला आणि हे सगळं कशासाठी? तर प्रेमासाठी। या कहाणीची सुरुवात होते मंगळवेढ्याच्या पाटकळ गावात। सावंत कुटुंबाच्या शेतात पेटलेल्या या कडब्याच्या गंजीतून किरण सावंत नावाची विवाहित महिला 14 जुलैच्या पहाटे झळाली। तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा प्रश्न सगळ्यांना पडला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना जे काही धक्कादायक वास्तव समोर आलं त्यानं सगळेच हादरले। नागेश सावंत आणि किरण सावंत यांचा 2022 मध्ये विवाह झाला होता। 14 जुलैच्या पहाटेला शेतातल्या कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात किरणचा जळून मृत्यू झाला। धक्का इतका जबर होता की पती नागेशवर दुःखाचा डोंगर कोसळला। तोच किरणचे वडील घटनास्थळी आले, त्यांनाही किरणचा मृतदेह ओळखणं कठीण झालं। ही आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा संशय माहेरच्यांना होता। पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून किरणच्या मोबाईलचा सीडीआर काढला, तेव्हा तिनं शेवटचा कॉल तिच्या चुलत दिराला म्हणजेच निशांत सावंतला केल्याचं समोर आलं। पोलीस हा धागा पकडत निशांतच्या शोधात निघाले, तेव्हा निशांत आणि खुद्द किरण पोलिसांना कराडमध्ये एकत्र सापडले। जिला मृत समजलं जात होतं ती किरण चक्क जिवंत होती। किरण सावंत ही आणि तिचा प्रियकर निशांत सावंत ह्या दोघांनी पळून जाऊन कायमचं एकत्र राहण्यासाठी किरण सावंत हिच्या नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता कट रचून एक अनोळखी महिलेचा खून करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवून त्या बॉडीवर किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिलाय आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळं मंगळवेढ्यातल्या या मर्डर मिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट आला। जिच्या राखेसमोर कुटुंबाने हंबरडा फोडला ती किरण तर चक्क जिवंत सापडली। मग कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत जळाली ती महिला कोण? प्रश्न पडला। त्याच्या तपासात जे कटू सत्य समोर आलं ते आणखीनच महाभयंकर होतं। किरण आणि निशांत यांचं एकमेकांवर प्रेम जडलं। निशांत हा किरणचा चुलत दीर जो तिच्याहून 2 वर्षांनी लहान होता। दोघांनी पळून जात एकत्र राहायचं ठरवलं। यासाठी किरणच्या आत्महत्येचा बनाव रचला। पंढरपुरातून आणलेल्या एका मनोरुग्ण महिलेला त्यांनी कडब्याच्या गंजीत पेटवून दिलं। किरणचा मोबाईल तिच्या मृतदेहा शेजारी ठेवला। निशांतनं मित्रासोबत प्रेयसी किरणला दुसरीकडे पाठवून दिलं। सावंत कुटुंबाच्या घरी किरणच्या मृत्यूचा शोक सुरू होता, तेव्हा तिकडे किरण निशांतच्या सोबत होती। निशांत सावंत यांनी कट रचला होता। जो आरोपी आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याचे सह आरोपी आहेत यांनाही कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। निशांत आणि किरणनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी जे केलं त्यानं पती नागेशचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच, शिवाय एका मनोरुग्ण महिलेला हकनाक आपला जीव गमवावा लागला। ती कोण, कुठली, तिचं नाव गाव यातलं काहीही अजून कळू शकलेलं नाही। वहिनी आणि दिराच्या प्रेमाग्नीचा फडका उडाला। त्या ज्वाळांनी त्या बेनाम महिलेलाच नाही तर माणुसकीचा चेहरा विद्रूप केलाय। लव के लिए कुछ भी करेगा हे ठीक आहे, पण प्रेम ही जीव लावण्याची गोष्ट आहे, कुणाचा जीव घेण्याची नाही। हे देखील वाट चुकलेल्या प्रेम कैद्यांना सांगावं लागेल।